नमस्कार मंडळी, गरुड शेफ कथा विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या कथेचे नाव त्याचा मान सन्मान भाग 2. लक्ष्मीच्या पावलांनी धान्याने भरलेलं माप ओलांडून काव्याने गृहप्रवेश केला. काव्य आणि निखिल दोघेही एकमेकांबरोबर खूप खुश होते. सुलोचनाताई सुनेला घरातील कामांमध्ये खूप मदत करत, तिला शिकवत. काव्याला बाहेर कुठे न फिरायला नेल्याने खूप दुःख मनामध्ये चालत होतं. नव्याची नवलाई संपली आणि आता संसाराला सुरुवात झाली. काव्या शहरात राहणार होती. तिच्याकडे मॉडर्न ड्रेस नसल्याने तिला निखिलने एका मोठ्या मॉलमध्ये जाऊन चांगले ड्रेस घेतले. तिला सगळ्यात महागडा मोबाईल गिफ्ट म्हणून दिला. निखिलने तिच्यासाठी भरभरून शॉपिंग केली. तिच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं. न सांगता तिला निखिलने तिच्यासाठी खूप काही केलं. त्या दिवशी ते बाहेरच जेवले. काव्याचा आनंद गगनात मावेना झाला. 1 महिना होत आला. लॉकडाऊनमुळे दोघांना कुठे फिरायला जाताच आलं नाही. तो राग तिच्या डोक्यात होताच. काव्य किचनमध्ये रागतच आली. तिच्या सासूबाई चहा घेत होत्या. त्यांनी तिला विचारलं, काव्या तुलाही देऊ का चहा? काव्या ठसक्यातच म्हणाली, मला नको, तुम्हीच घ्या. तिच्या या ठसक्यात बोलल्याने सुलोचनाताई दुखावल्या गेल्या. सकाळी एवढं राग करायला हिला काय झालं? पुढे काव्य म्हणाली, मला काय तुम्ही मोलकरीण म्हणून आणलं का? फक्त घरातील काम करायला? सुलोचनाताई म्हणाल्या, अगं मीही तुला काम करू लागतेच की, तुला एकटीला थोडी सगळं काम करायला लावते. पुढे त्या म्हणाल्या, हे बघ, तुला मोलकरीण वाटत असेल तर तू स्वयंपाकही माझा करू नकोस, माझा मी करत जाईन. पुढं त्या म्हणाल्या, रागवायला काय चाललं? कारण तरी सांग. काव्या, लग्न होऊन किती दिवस झाले? निखिलने कुठे फिरायलाही नाही घेऊन गेला. सासूबाई म्हणाल्या, छोटंसं कारण आहे, जाईलच घेऊन. आता बाहेरच पडणं आता चुकीचं आहे. लॉकडाऊन झालं की जा दोघं, मी सांगेन त्याला. तिचा राग शांत होईना. दुसऱ्या दिवशी धुणं भांडी त्यांचं त्या करत, फक्त स्वयंपाक काव्या सगळ्यांचा करत होती. तेही करताना तिला मोलकरीण वाटत होतं. त्यानंतर सुलोचनाताई त्यांची ती सगळी कामं करू लागल्या. त्यांना त्यांचा दुसरा मुलगा म्हणाला, आई माझाही स्वयंपाक तू कर. छोट्या मुलाचा आणि त्यांचा स्वयंपाक त्या करू लागल्या. तरीही काव्याला ते पटेना झालं. त्याच्यावरूनही तिने पुन्हा घरात तमाशा घातला. आता नक्की हिच्यासमोर वागायचं कसं, असा प्रश्न सुलोचनाताईंना पडला. त्या दिवशी सतत आईला कॉल करून तेल मीठ लावून ती गोष्टी सांगू लागली. तिच्यावर सगळे किती जाच करतायत हे ती आईला रडून सांगू लागली. सासूच्या कानावर पडतील असे मोठ्याने बोलून आईला सांगत होती, मोलकरी नव्हती ना यांच्या घरात, म्हणून मला घेऊन आलीत, असं चिडून रागवून बोलत होती. पण ते ऐकून सासूबाई मनातून घाबरून गेल्या. कारण इतकं चांगलं वागूनही आईला काय एकाचं 2 का सांगते, हा प्रश्न त्यांना पडला. काही महिन्यातच काव्याला दिवस गेले. तिला ते लगेच बाळ नको होतं. घरात कोणाला न सांगताच तिने गर्भ पडण्यासाठी गोळ्या घेतल्या. निखिलने ते बघताच, तू गोळ्या का खातेस? तुला काही त्रास होतोय का? तेव्हा तिला खोटं काय बोलावं सुचतच नव्हतं. ती सरळ म्हणाली, मी प्रेग्नेंट आहे, मला बाळ नकोय, स्वतःचा आधी करिअर करायचे. सुलोचनाताई निखिलने चहा मागितल्याने चहा घेऊन त्याच्यासाठी आल्या. त्यांनी थोडंसं काव्याचं बोलणं ऐकलं होतं. काव्या, किती आनंदाची बातमी आहे, का सांगितलं नाहीस? काव्या म्हणाली, मला माझं करिअर महत्त्वाचं आहे, मला बाळ नकोय. सुलोचनाताई म्हणाल्या, करिअर होईलच ग काव्या, पण या अशा गोळ्या खाऊन खूप त्रास होतो. पुढं गर्भ राहायलाही अडचणी निर्माण होतात. त्यामुळे नको असा विचार करूस, मी आहे ना तुला मदतीला. तेव्हा काव्याच्या आईचा फोन आला. जावाईकडे दे, तुझ्या दादाला बोलायचं आहे त्यांच्याशी. तिचा मोठा दादा बोलू लागला निखिलशी, हे बघा, काव्याला ते मूल नको आहे, तिला पुढे करिअर करायचं आहे, तर तुम्ही तो गर्भ पाडून टाका. निखिलने काही बोलायच्या आतच तिच्या भावाने फोन कट केला. निखिलला त्याच्या स्वतःच्या मुलाविषयी काय निर्णय घ्यायचा हाही अधिकार राहिला नव्हता. ती व तिचे घरचेच निर्णय घेत होते. विक्रम काही न बोलताच घराच्या बाहेर निघून गेला. सुलोचनाताई आतमधून तुटत चालल्या होत्या.
तिने गोळ्या तर खाल्ल्याच, त्याबरोबर नानाविध उपाय ती करत होती जेणेकरून तिचं बाळ पडेल. घरातील वातावरण खराब होत चाललं होतं. सून आणली होती, पण ती घरात कोणालाच किंमत देत नव्हती. तिचे आई भाऊ जे निर्णय घेतील तशीच ती चालत होती. सुलोचनाताईंचं मन नाराज झालं होतं. सुनीला कितीही खुश ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ती खुश नव्हतीच. निखिलला बाळ हवं होतं, पण बायको समजदार नव्हती. सुलोचनाताई मनात म्हणत होत्या, काही लोकांना कितीही उपाय केले तरी बाळ होत नाही. काव्या किती चुकीचं वागते. ती नवऱ्यावर खूप चिडचिड करत होती. निखिल व सासूचा दोघांचाही राग करत होती. गोळ्या खाऊनही काही फरक पडला नाही. सकाळी काव्याला तिच्या मामीचा कॉल आला. तिच्याबरोबरच लग्न झालेल्या त्यांच्या मुलीला दिवस गेले. त्यांनी आनंदाची बातमी काव्याला सांगितली. तिने अभिनंदन केलं. तिची ईर्ष्या करत तिने तिचा निर्णय बदलला. आपणही बाळाला जन्म द्यावा. तिने तसं निखिलला कॉल करून सांगितलं. त्यालाही आनंद झाला. घरात आनंदाला उधाण आलं. तिने तिच्या घरी आईला कॉल करून सांगितलं. आई लगेच तिच्या घरी तिची काळजी घेण्यासाठी आली. दोघी माईलेकी निवांत राहत होत्या. सुलोचनाताई मात्र त्यांच्या पुढे पुढे करून मेटाकुटीला आल्या. त्या दोघी जेवण झालं की ताट सारून बाजूला होत. या मात्र मोलकरणीसारखं त्यांना राबवत होत्या. त्यात हीच भाजी आवडत नाही, तीच आवडत नाही असं करत काव्या घर डोक्यावर घेत. निखिल सगळं डोळ्यांनी बघत होता. आईला मोलकरणीसारखं राबवतायत हे तो त्याच्या डोळ्यांनी बघत होता. सुलोचनाताईंना मात्र सासू कोण सून कोण यातील फरकच कळत नव्हता. तिची आई पण पाहुण्यासारखं राहत होती. साधं भाजी निवडणं किंवा एखादी मदत करावी हेही त्यांना भान नव्हतं. मुलीची काळजी घ्यायला आल्या, पण ह्या दोघींचीच काळजी सुलोचनाताई घेत होत्या. दोघीही सुलोचनाताईंचा विचार न करता त्यांच्या साध्यापणाचा फायदा घेत होत्या. काव्या झोपून दिवस काढत होती, तर तिची आई TV बघून दिवस काढत होती. निखिल सगळं बघत होता, पण कोणाला बोलणार समजदारपणा दोघींमध्येही दिसत नव्हता. महिना होत आला. तिच्या आईने जाण्याचा निर्णय घेतला. तरीही तिच्या आईला सुलोचनाताईंनी साडी देऊन मानपान केला. जाताना काव्याची आई म्हणाली, तिची काळजी घ्या, जास्त दगदग करून देऊ नका. त्यांना असं दाखवत होत्या जगात फक्त त्यांचीच मुलगी प्रेग्नेंट राहिली आहे. पुढे काय होईल, कशा प्रकारे सुलोचनाताईंना काव्य त्रास देईल, निखिल काव्याला तिची चूक दाखवून देईल का, पाहूया पुढील भागात, भाग 3 मध्ये. कथा आवडल्यास कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढील भाग वाचण्यासाठी मला नक्की फॉलो करा. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. कृपया माझ्या चॅनलला सपोर्ट करा.